कार्यालयावर बैलगाडी मोर्चा संपन्न। विहीर गायगोठा योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांचे थकीत पैसे तात्काळ द्यावेत। छायाचित्र जाकीर बेग। सिल्लोड पंचायत समिती बीडीओ मनमानी विरुद्ध शेतकऱ्यांचा संताप व्यक्त करत सोमवारी पंचायत समिती कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। विहीर गायगोठा योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांचे थकीत पैसे तात्काळ द्यावेत यासाठी धानोरा येथील सामाजिक कार्यकर्ते राधाकृष्ण माधवराव पाटील काकडे यांनी सोमवारी पंचायत समिती कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला होता। विहीर गायगोठा योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या थकीत मजुरीचे पैसे तत्काळ द्यावेत या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। सिल्लोड पंचायत समितीवर सोमवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली। शेतकरी बैलगाड्यांसह सहभागी झाले होते। शहरातील मुख्य रस्त्यावरून मोर्चा पंचायत समिती कार्यालयावर पोहोचला। यावेळी राधाकृष्ण काकडे यांच्यासोबत अशोक मोरे, लक्ष्मण काकडे, अजय काकडे, मंगेश गोचके, अक्षय पाटील आदी सहभागी झाले होते। मोर्चा दरम्यान पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता। सिल्लोड शहर पोलीस निरीक्षक शेषराव उदार, पोलीस उपनिरीक्षक कायंदे जाधव, पोलीस हवालदार योगेश मोकळे, मनोज वाकेकर, परमेश्वर शिंदे, गोपनीय शाखेचे रामानंद बुधवंत उपस्थित होते। गायगोठ्याचे पैसे गायगोठ्याचे पैसे महाराष्ट्र रोजगार हमी म्हणून झालेले विहिरी व गोठ्याचे पैसे 1.5 वर्षापासून थांबलेले पैसे मनमानी करणाऱ्या व्हिडिओचं करायचं काय? आर्थिक वर्ष नाही 12 महिन्यापासून तुम्ही काय केलं या ठिकाणी शेतकऱ्याला? साहेब मला सांगा, अरे ते बघा ना तुम्ही महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत या विहिरीचे कामं झालेले आहे। विहीर व गोठा त्या विहिरीचे व गोठ्याचे 1 वर्ष झाले अद्याप पेमेंट शेतकऱ्याला मिळाले नाही। पेरणी जवळ आलेली आहे। पेरणी डोक्यावर आली असताना सुद्धा शेतकऱ्यांनी विहीर खोदण्यासाठी व बांधकाम करण्यासाठी पैसे काढून त्या विहिरी खोदलेल्या आहे आणि अद्याप आजपर्यंत कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याला कुशलचे बिल मिळाले नाही। कारण की बिल जर हे मिळालं नाही तर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय कुठलाही पर्याय राहणार नाही। तरी आम्ही सिल्लोड या ठिकाणी पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी हा बैलगाडा मोर्चा घेऊन त्या ठिकाणी आम्ही आमच्या मागण्या अनेक मागण्या आहेत, त्या मागण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहे। जय 15 प्रश्न तुमच्याकडे पेंडिंग आहे। मनमानी करू नका बेटे हो। तुम्हाला तुमचे लेकर बाळे दुसऱ्याचे लेकर जर उन्हात पाडशाल तर तुमचे सुद्धा लेकर उन्हात पडतील। 12 महिने झाले ना तुम्हाला काय अडचण आहे ना? तुम्हाला काय अडचण आहे? तुमची काय अडचण ते सांगा। सीओ साहेबाची आहे का? शिव आणि मग कसं सांगता तुम्ही राव? कोणत्या गोष्टी सीओ साहेबाची सर्टिफिकेट तुम्ही जर मागणी केली एवढं झालं तर सीओ साहेबांना सर्टिफिकेट दिलंच असतं। साहेबांकडे गेलो, साहेबांना आम्हाला सांगितलं आंदोलन करायचं, मग हे दिली परवानगी दिली। कर्मचाऱ्याला दोषी होतो, शासनाचा काय दोष आहे? मी जर इथं या ठिकाणी बिल पाठवले असते तर या ठिकाणी शासनाला पैसे दिले असते। ही चूक तुमची आहे साहेब, ही चूक या शेतकऱ्याची नाही। तिथे या ठिकाणी ब्लॅकमेल केलं जातं। जानेवारीची विहिरी आहे त्याची बिलं तुम्ही हे मागणी नाही अहो डिमांड तारीख वाईज दाखवा। काय दाखवता? 1/4/2000 मला सुद्धा माहिती आहे। आर्थिक वर्ष हे 1/4/2 केल्यापासून बदलतं। त्या अगोदरचा रिपोर्ट घ्या तुमचा। काय दाखवलं? आताचं नाही दाखव साहेब। 12 महिन्यापासून तुम्ही काय प्रोसेस केली ते सांगा। फॉलो व्हिडिओ इथं साहेब किती आहे? 10व्या महिन्यापासून नाही, या अगोदरपासून 12 महिन्यापासून हिस्ट्री आणा तुमची। चला आठपा नाही जात तोपर्यंत शिवला मला आजच्या 12 महिने आत्महत्या करून टाकेल पासून इथं खाली मनमानी करायची नाही। आर्थिक वर्ष नाही। वक्फ सुधारणा कायद्याविरोधात रविवारी औरंगाबाद इथं झालेल्या सभेत बहुसंख्य मुस्लिम बांधव झाले सहभागी। छायाचित्र जाकीर बेग।
सरकारनं वक्फ कायद्यात सुधारणा करून अन्यायकारक दुरुस्त्या केल्यात त्या भारतीय संविधानानं दिलेल्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारे आहेत. त्याविरोधात आमच्या लोकशाहीच्या मार्गाने लढा सुरू आहे. मात्र वेळेत हा कायदा मागे घेतला नाही तर आम्हाला विचार करून मोठा निर्णय घ्यावा लागेल. तो सरकारला परवडणारा नसेल असा इशारा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे हजरत मौलाना उमरेन रहमानी यांनी दिलाय. यावेळी विविध मुस्लिम संघटना, धर्मपक्ष, संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. मौलाना रहमानी म्हणाले, वक्फ सुधारणा कायदा हा मुस्लिम समाजावर घाला घालणारा आहे. या विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड कोणता निर्णय का घेत नाही अशी विचारणा देशभरातून होत आहे. सदमा लेने की जरूरत है. ये काला कानून आज अगरचे हमारे ऊपर नाफिज हुआ है, इसकी नजीर मैं आपको तारीख में लेकर जाकर बताता हूँ. इस मुल्क के अजीज हिंदुस्तान में याद करिए, एक फैसला सुप्रीम कोर्ट ने 16 अप्रैल 1954 को दिया था, जब शिरूर मठ केस में हिंदू रिलीजन के ऊपर एक जो है तो कमीशन बिठाया गया था और उनके प्रॉपर्टी राइट के ऊपर सवाल किया गया था. तब इस देश की सुप्रीम कोर्ट ने ये कहा था कि धार्मिक संस्थाओं में सरकार का हस्तक्षेप नहीं होना चाहिए. और उसी सुप्रीम कोर्ट के 1954 के फैसले के आधार पर हम ये मांग करते हैं कि मुस्लिम पसना जो ये धर्म आंदोलन देश भर में कर रहा है, याद दिलाता है 1954 का वो फैसला अदालत को कि अपने फैसले का पास रखे और मुस्लिम पसना के वो जो है तो 44. मैं साफ लफ्जों में कहूं ना, कब्रिस्तान कहां से लाओगे? अगर वक्फ की जमीनें नहीं रही तो कब्रिस्तान कहां से लाओगे? कब्रिस्तान लाने के लिए आपको कलेक्टर के सामने घुटने टेकने पड़ेंगे और भाई कब्रिस्तान दे दो, कब्रिस्तान दे दो. अरे ये गवर्नमेंट गरीबों को, दलितों को, मुसलमानों को खाने नहीं दे रही है, कब्रिस्तान की जमीन देगी. जिस तरीके से वकालत वो चीफ क्या हो सुप्रीम कोर्ट में जो बहस चल रही थी, मुझे मालूम नहीं कितने लोगों ने सुना है. बरकत वक्फ को रिजेक्ट करने के लिए आए और मेरे सामने बैठी हुई आवाम, सभी हजरात, मेरी मां बहनें, मेरे साथ बैठे हुए, मेरे पीछे बैठे हुए सभी बुजुर्ग और मातराम, वक्फ को पहले ही शुरुआत कर देता हूं कि रिजेक्ट करना ही है. बहुत दूर दूर की बातें नहीं करते हैं, क्योंकि वक्फ हमारा हक है, हमारा अधिकार है. हमारे दस्तूर ने हमें आर्टिकल 19 के तहत राइट टू रिलीजन दिया है. तो क्यों दिया है? हमारे रिलीजन में अगर वक्फ है तो आप वक्फ को निकाल नहीं सकते हो. यह हमारा अधिकार है जो हमें डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने दिया. बहुत सीधी बात है. बहुत कम लोगों को मालूम होगा कि माइनॉरिटीज का मिनिस्टर था मैं 2019 में. कुछ चंद महीने के लिए मेरे पास माइनॉरिटीज का डिपार्टमेंट आया था. तब नागपाड़ा के बहुत बड़े अदारे की फाइल मेरे पास आई. वो फाइल मेरे पास आई थी जिस जमीन पे इस जमाने में मुसन्ना मियां का अदारा था, अब मोइन मियां का अदारा है. उधर एक कब्रिस्तान भी है, एक 12-13 मजार भी है, दरगाह है. और झगड़ा चल रहा था अंजुमन इस्लाम और सबके बीच में कि जमीन किसकी है. फाइल मेरे पास आई. जब मैंने फाइल पढ़ी और जब मैंने वक्त को जाना तो मैंने उस फाइल पे लिख दिया जो हमारे अभी लॉयर दोस्त कह रहे थे, वंस अ वक्त ऑलवेज अ वक्त. मेरा आज भी रिकॉर्ड है उस फाइल पे.
और मैंने उसी दिन सब कलेक्टरान को लिख दिया कि आप 7/12 को इफेक्ट दीजिए, 7/12 पे लिख दीजिए कि वक्फ की प्रॉपर्टी है, वंस अ वक्फ ऑलवेज अ वक्फ, वक्फ की प्रॉपर्टी बेची नहीं जा सकती। जहां तक मेरी मालूमात है, मैं कोई इस्लामी स्कॉलर नहीं हूं, वही दीनी के मामले में जाता नहीं हूं, पर अगर मेरे पुरखों ने, मेरे बाप दादाओं ने धर्म के लिए, इस्लाम के लिए, हमारे दीन के लिए कुछ दे दी है प्रॉपर्टियां, तो धर्म के लिए ही इस्तेमाल होगी। यह सरकार क्या चाहती है?